पहिल्याच बॉल वरती या ठिकाणी एक विकेट मिळवल्या गोलंदाज सोहमनं. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय टेंबोली संघाच्या कॅप्टनने घेतला आणि निश्चितच पहिल्याच बॉल वरती इथे गडी मिळवला गोलंदाज सोहमनं. नवीन फलंदाज नितीन आल्या तिसऱ्या क्रमांकावर. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेचा बॉल थोडासा आखूट टप्प्याचा जरूर होता. आडव्या बॅटनं स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये हलक्या हाताने फक्त टर्न केला. एक सिंगल मिळाली आहे त्या ठिकाणी एका धावेच्या मदतीने. आता इथं अकाउंट ओपन केलं जाईल. यंग साइड आपल्याला पाहायला मिळते टेंभोलीची या स्पर्धेसाठी. 4 षटकांचा सामना असेल. लेफ्टी अँड राईटी ज्या ज्यावेळी कॉम्बिनेशन असतं त्या त्यावेळी असं चित्र आपल्याला मैदानामध्ये सातत्याने दिसतं. क्षेत्ररक्षण सातत्याने बदली करावा लागत असतो. यावेळी प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता आडव्या बॅटनं. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झालेला नाहीये. पुन्हा एकदा जोडली गेली धावफलकावर. धावसंख्या एका धावेच्या मदतीने आता पाहायला मिळते 2 धावा. भरपूर चांगला वेग काढण्याचा प्रयत्न करतोय. एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र फटका चांगला आलाय. रॉकेट चाबुक शॉट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. खूप चांगला स्ट्रोक. अगदी लेंथ थोडीशी मागे टाकली. शॉर्ट ऑफ लेंथ होती. त्या लेंथला रीड केलं आणि बॉलला पिक करून पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारासाठी. चुकीला माफी नाहीये. चुकीच्या लेंथचे बॉल जरूर अशाच प्रकारे आपल्याला पाहायला मिळतील. 6 धावसंख्येच्या मदतीने स्कोर कार्ड 8 वरती. स्लोवर थोडसे फिंगर रोल केले. वेगामध्ये परिवर्तन या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला. भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑनला. एकच धाव मिळेल. चांगला कमबॅक. मागच्या लेंथ वरती षटकार आल्यानंतर पुढे टाकणं गरजेचं होतं आणि तो पुढच्या लेंथ वरती अतिशय चांगल्या प्रकारे बॉल सोमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 9. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा सोहम. यावेळी थोडसा दूर ठेवण्याचा प्रयत्न भरपूर चांगला. चेंडू फुटवर्क दिसला नाही. फलंदाज जागेवरून खेळण्याचा प्रयत्न करत होते. पदाला आली ते फार महत्वाचं असतं क्रिकेटच्या खेळामध्ये, परंतु ते फुटवर्क आपल्याला पाहायला मिळालं नाही. त्याचमुळे एक डॉट बॉल आलाय. षटक समाप्त होते. पहिल्या संघाची धावसंख्या 9 वरती स्थिर. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. खूप चांगले षटक आपल्याला पाहायला मिळालं. विकेट देखील त्या पहिल्या ओव्हर मध्ये. त्यानंतर एक षटकार देखील पाहिला. सेकंड ओव्हर साठी या ठिकाणी गोलंदाज हर्षद आलाय. यावेळी पहिलाच बॉल आखूट टप्प्याचा जरूर होता. बॉल लॉंग लेग रिजनला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. हॅलो 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 हॅलो. गोलंदाज हर्षद ओव्हर द विकेट. जेन्युइन लेग ब्रेक बॉलर आहे. पडल्यानंतर बॉल त्याची अधिक उचली देखील घेत आहेत.
फ्लाइट भरपूर चांगली प्राप्त करतोय. फ्लाइटेड बॉल सातत्याने टाकतो आणि त्याच गोष्टीचा आता इथे फायदा देखील होत असताना थोडीशे बॅकफुटला गेले, जागा बनवली, क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी सज्ज, झेल व्हायला हवी होती तो पोहोचू शकले नाहीत आणि ओव्हर थ्रो देखील झालाय आणि धावा या ठिकाणी मिळतील. एकंदरीत दोन, पुन्हा एकदा 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाईल 13 वर. यावेळी सुरेख फटका आलाय, भरपूर चांगला वेट अँड डिस्पॅच, भरपूर वेट केला चेंडूचा आणि त्या बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारासाठी. फॅन्टास्टिक स्ट्रोक. या षटकाराच्या मदतीने स्कोर 19 वरती, 19 रन्स ऑन अ बोर्ड. खूप चांगली बॅटिंग आकाशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावी भरपूर लांब होता, विकेट पेक्षा थोडासा बाहेर बॉल पिचिंग झाला, त्यामुळे पंचांनी नो बॉल देखील घोषित केल्याने अतिशय खराब क्रिकेट, खराब क्रिकेट सध्या तरी टेंबोलीच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षण ज्या क्षेत्ररक्षणासाठी जाणला जातो खर तर तो क्षेत्ररक्षण मात्र इथं आता पाहायला मिळत नाहीये. षटकार लागल्यानंतर कुठेतरी दडपण देखील पाहायला मिळाला हर्षदवर. यावी मात्र चांगला कमबॅक करणारा चेंडू होता का, निश्चितच हा देखील बॉल शफल क्रॉस होऊन क्रॉस बॅटिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, मिडल लिंक झालं नाहीये. कमबॅक खूप चांगले केलं. जरूर वाटत होतं की दबावामध्ये चाललाय गोलंदाज, परंतु तिथनं मात्र लगेच कमबॅक करून पुन्हा एकदा चांगल्या चेंडूच्या हाताळणी करत असताना याही वेळेला सुरेख बॉल, षटक समाप्त होते. दुसरं धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकंदरीत फलकावर 22 धावा. 22 लॉस ऑफ वर विकेट. 11.00 ची सरासरी आतापर्यंत राखली आहे. बॅटिंग करत असताना टॉस हरल्यानंतर कासार वडवलीच्या दोन्ही फलंदाजांनी मोनिश आलाय तिसऱ्या ओव्हरसाठी. लेफ्ट आर्मने गोलंदाजी करत असतो. खूप चांगल्या व्हेरिएशन मिश्रण ह्याही गोलंदाजाकडे आहे. युटिलाइज यूज कशा प्रकारे केलं जाईल याच्याकडे सर्व काही आता लक्ष लागलंय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल अतिशय चांगला लेंथ वरती, चांगल्या स्पॉट वरती पिचिंग करत असताना खूप चांगला बाउन्स देखील त्या ठिकाणी प्राप्त झाला. डॉट बॉलने सुरुवात केली आपल्या ओव्हरला. मोनिशनं लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना लेफ्टी टू लेफ्टी थोडस कठीण जरूर असतं, परंतु पहिला बॉल खूप चांगला आलाय. परंतु यावेळी मात्र चांगला समाचार आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार होतो एका टप्प्याने. 4 धावेसाठी हा चौकार. यावेळी अगदी लाईन मध्ये आला, बॉलच्या लाईन मध्ये येऊन त्या बॉलला पीक केलं. मिड विकेट बाउंड्री लाईन कडे प्लेसमेंट खूप चांगलं होतं. गॅप मध्ये बॉलला पाठवले चौकारासाठी. धावसंख्या चौकाराच्या सहाय्यानं 26 वरती 26. 4 षटकांचा सामना. तिसरं षटक इथे मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन बॉल स्क्वेअर लेगला. ह्याही वेळेला भरपूर वेगाने बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. 4 धावेसाठी चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार बॅट्समन
नितीनच्या बॅटमधनं लेफ्टी टू लेफ्टी आपण ती चर्चा करत होतो की एखाद्या लेफ्ट हँड बॅट्समनला लेफ्टी गोलंदाजाला टाकणं तितकंसं सोपं नसतं आणि ते पुन्हा एकदा पाहायला मिळालं. यावेळी मात्र स्ट्रेट फोर्सिंग स्ट्रोक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. खूप चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळेल. धावसंख्या एका धावेच्या आता मदतीने पुढे गेली 31 वर. खूप चांगली टोटल आता सध्या पाहायला मिळते. खर तर कालचा दिवस पाहिला तर खूप स्कोर या ठिकाणी होत होता, परंतु आज सकाळच्या 17 पासून स्कोर बनणं तितकंसं सोपं राहिलं नाहीये. विक्रांतची बॅटिंग वगळता कोणत्या एका फलंदाजाला आज मात्र पूर्णपणे डॉमिनेट करता आलं नाहीये. यावेळी सुरेख चेंडू पडल्यानंतर थोडासा मुवमेंट करत असताना यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. स्लोवर वन. यावी मात्र स्लोवर टाकण्याचा प्रयत्न. लेंथ भरपूर लवकर पीक केली, रीड केली आणि बॉलला पाठवलं बाउंड्रीच्या बाहेर षटकारासाठी. खूप चांगलं टायमिंग होतं. फटक्या मागे प्लेसमेंट खूप चांगली होती. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. षटकाराच्या साह्याने धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 37 रन्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. शेवटच्या बॉलवरती इथे षटकार आपल्याला पाहायला मिळाला. .37 शेवटचा आणि अंतिम षटक असेल. 3 षटकांच्या अखेरीस 37 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. विलास स्मृती राहणार संघाचे कॅप्टन आणि गावदेवी वडगर दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी या. गोलंदाज शेवटच्या अंतिम षटकामध्ये राऊंड विकेट आलेत. वॉड स्ट्रोक, फोर्सिंग स्ट्रोक. सरळ आमच्या समालोचन कक्षाला सलामी देत असताना नितीनच्या बॅटमधून निघालेला हा षटकार. परेशवरती या ठिकाणी हल्ला चढवला. पहिल्याच बॉलवरती षटकार आपल्याला पाहायला मिळाला. यावी पडल्यानंतर खूप बाहेरच्या दिशेने बॉल निघतोय. पंचांचा वाईड बॉलचा इशारा आलाय. एक्स्ट्रा टर्न आपल्याला पाहायला मिळाला. नितीन मात्र खूप चांगली बॅटिंग केली आहे. 2 चौकार, 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. आकाशने देखील आतापर्यंत 3 षटकार ठोकलेत. म्हणजे खूप चांगली भागीदारी. पार्टनरशिप फार महत्वाची असते आणि ती पार्टनरशिप या ठिकाणी इथे बिल्डअप होत असताना पुन्हा एकदा एक वाईट बॉल. गावदेवी बडगर विरुद्ध विलास स्मृती राहणार या 2 संघादरम्यान पुढची लढत असेल. दोन्ही कॅप्टन. परेश राऊंड विकेट. यावी सुरेख चेंडू आहे. तेवढा चांगला स्ट्रोक. इथे झेलची शक्यता. तो धावा कंप्लीट झाल्यात. झेल व्हायला हवी होती. खूप चांगला प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये देखील जरूर पडली, परंतु कलेक्ट करण्यामध्ये थोडस अपयश आलं. मनीष या ठिकाणी सज्ज होते. खूप चांगले क्षेत्ररक्षक म्हणून ज्यांची ओळख सध्या टेंबोली संघामध्ये, परंतु इथे चुकी झाली आहे. जीवनदान नितीनला मिळालाय, ज्याच्या बॅटमध्ये खूप चांगले स्ट्रोक आपण पाहिलेत. 2 धावा देखील खर्चिक झाल्यात. चुकीला माफी नाहीये क्रिकेटच्या खेळामध्ये. यावी पडल्यानंतर खूप बाहेरच्या दिशेने बॉल टर्न होतोय. अजून एक वाईट बॉल आलाय. धावसंख्या वाईटच्या मदतीने आता पुढे जाईल 48 वरती. यावी मात्र लीडिंग एज वरची कडा आणि एक सहज सोपा झेल तिथे उडाला होता. तो झेल त्या ठिकाणी मात्र कलेक्ट करता आला नाहीये कीपरला आणि त्या ठिकाणी मात्र 3 धावा या पलून पूर्ण केल्यात. म्हणजे मिस फिल्डिंग. खूप खराब
क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षण हा महत्वाचा पार्ट असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. ज्या ठिकाणी एक धाव बनणं सुद्धा कठीण होती. संघाची धावसंख्या 3 धावेच्या मदतीनं 51, 50च्या वर आता धावसंख्या गेली आहे. निश्चितच कुठेतरी आता धावा रोखाव्या लागतील. गोलंदाजानं संधी जरूर क्रिएट केली, परंतु क्षेत्ररक्षकांनी त्या संधीचं सोनं केलं नाही. अजून एक व्हाईट बॉल. आतापर्यंत मला वाटतं चौथा व्हाईट बॉल या ओव्हर मधला आपल्याला पाहायला मिळाला. 4 अनलिगल बॉल टाकले गेलेत परेशच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट आकाशसाठी. यावेळी थोडासा खाली राहिला, अधिक वेग काढण्याचा प्रयत्न, ते मात्र सक्सेसफुल मिळाली आहे. या लेंथ वरती गोलंदाजी करावी लागेल, या लाईन वरती गोलंदाजी करावी लागेल, तर मात्र सक्सेसफुल तुम्हाला जरूर मिळेल. आणि यावेळी मात्र जरूर ती सक्सेसफुल गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. बॉल थोडासा खाली देखील राहिला पडल्यानंतर, पिचिंग झाल्यानंतर. यावेळी सुरेख फटका स्ट्रेट लॉंग ऑफला ड्राईव्ह पाहायला मिळते. दुसऱ्या धावीचा प्रयत्न आहे आणि निश्चितच फलंदाज इथे बाद होईल. एक धाव मिळेल. एका धावीच्या मदतीने संघाचे धावफलक 53 वरती इथे जात असताना वडगर विरुद्ध राहणार. दोन्ही कॅप्टन आपण इथे रिपोर्टिंग करायचे आहे. वडगर विरुद्ध राहणार. आकाश जो सलामीला आला होता, 3 षटकार त्यांना दाखवले, अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे. यावी बॉलचा जो निर्णय असेल तो अंतिम असेल. व्हाईट बॉल अजून एक आला, एक आता एक्स्ट्रा अजून जोडली जाईल धावफलकावर. 54 धावा आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज सय्यार राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी मात्र सुरेख फटका, हाफ ट्रॅकर बॉल आणि बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकारासाठी. फॅन्टास्टिक स्ट्रोक. काय टायमिंग होता फटक्या मागे. 6 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या एकंदरीत 60-61 धावसंख्येचं लक्ष्य सामना जिंकण्यासाठी खूप चांगले टार्गेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते टेंबोलीच्या अगेन्स्ट. खूप महागडं षटक आपल्याला शेवटचं पाहायला मिळालं जरूर परेशचं. ज्या षटकामध्ये 23 धावा तब्बल खर्च केल्या, 7 धावा इथे कंप्लीट झाल्यात. 61चं टार्गेट असेल. तत्पूर्वी आपण कॉल करूया विलासपृथ्वी राहणार विरुद्ध वडगर या दोन्ही संघाच्या कॅप्टनला. या आपण टॉस करणार आहोत या ठिकाणी लगेचच. दोन्ही कॅप्टन राहणार विरुद्ध वडगर.
61 या धावसंख्येचं लक्ष्य 4 षटकांमध्ये आता इथं कंप्लीट करायचं आहे. खूप चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. आकाशच्या माध्यमातून नितीननं देखील खूप चांगली साथ दिली. या ऐकूयात 61 धावसंख्येचं लक्ष्य या ठिकाणी कशा प्रकारे कंप्लीट केलं जाईल. या उलट या 61 धावा वाचवल्या जातील. पुन्हा एकदा मोहन भुईर सरांच्या आवाजामध्ये. ओव्हर टू यू. टेंबिवली अगेन्स्ट कासार वडवली या दोन संघांमधून चालू सामना आपण पाहतोय. कासार वडवली संघाने प्रथम फलंदाजी करताना या स्पर्धेमधून बनवल्या 60 धावा 61 धावांचं लक्ष्य टेंबिवली संघाला. टेंबिवली संघाचा पहिलाच फलंदाज आदित्य मात्र पहिल्या चेंडूवर हा बाद झालेला आहे. नेक्स्ट बॅट्समन हर्षद 61 धावांचं एक भलं मोठं लक्ष्य आणि पहिल्या चेंडूवर ब्रेक प्राप्त करत गोलंदाज संदीप. अगेन्स्ट पुन्हा एकदा संदीप. डावखुरा फलंदाज स्ट्राईक रोटेट करतोय. मोनिश निश्चित थोडासा आकोट आपला चेंडूचा फलंदाज थोडासा शपळ चेंडू सुंदर असा स्क्वेअरचा फटका आपण पाहतो. बॅकवर्ड स्क्वेअर सीमेच्या बाहेर जाणार अतिशय नेत्रदीपक फटका फलंदाज मोनिशच्या बॅटमधून येतो. निश्चितच सामन्यामध्ये जर कमबॅक व्हायचं असेल तर अशा फटक्यांचीच गरज आहे टेंबिवली या संघाला. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न निश्चित थोडंसं दुरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटमध्ये हलकासा स्पर्श आपण पाहिला. चेंडू बॅटला ब्रश करतोय. एसटी रक्षक दक्ष आपण पाहिला. अप्रतिम आणि उत्कृष्ट झेल वेलचेच कॅच उत्तम झेल कलेक्ट केला जातो. महत्वाचा फलंदाज मोनिश या ठिकाणी बाद होतोय. गावदेवी वडघर संघाचा संगणक आपण आपलं रिपोर्टिंग करायचंय. आपला प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी दाखल आहे. नेक्स्ट बॅट्समन नेम विरेश. नेक्स्ट बॅट्समन विरेश येतोय. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूला सुंदर असा अंडरचा फटका आपण पाहतोय. चेंडू वन बॉन्स एका टप्प्याने मात्र
क्षेत्ररक्षणाला बीट करून चेंडू जातोय सीमारेषा बाहेर चौकार येतोय आणि या चौकारासंग धावसंख्या दुहेरी रिंगामध्ये प्रवेश करते. धावसंख्या होते ती 2-10. बेरिशाच्या बॅटमधून अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहिलात. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज संदीप. या ठिकाणी मात्र चेंडूला बिग हिट घेण्याचा प्रयत्न निश्चित आपण पाहिला होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती. लाईनअप करू शकला नव्हता. चेंडूची लाईन निर्धाव चेंडू जातो. धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक पहिलं विजयाचं लक्ष 61 धावांचं लक्ष आहे. आणि ह्या ठिकाणी मात्र चेंडूची लाईन जबरदस्त लवकर रीड केली. चेंडूला रेक्षामध्ये भिरकावून दिलं आणि चेंडू वाईट लॉंगॉन सीमेच्या बाहेर जाणारा एक नेत्रदीपक षटकार आपण पाहतोय. फलंदाज विरेशाच्या बॅटमधून विजयाचं लक्ष आपण पाहिलं 61 धावांचं जरी लक्ष असलं जशाच तसं उत्तर. जरी 2 फलंदाज बाद झाले असले तरी मात्र पहिल्या षटकारामधून मिळतात 15 धावा 16 धावा. एक जशाच तसं उत्तर आपण पाहिलं. नेट टू नेट फाईट आपण पाहिली. अस्किंग रन रेट जी धावांची गती त्या गतीला कुठेतरी स्पर्श केला जातोय. थोडंसं अटॅक क्रिकेट आपण पाहतो. थोडंसं अग्रेसिव्ह क्रिकेट आपण पाहतो. पहिल्या षटकारामधून एक सुरेख आणि सुंदर कमी खास करून विरेशाच्या बॅटमध्ये आपण पाहिलं एक षटकार आणि एक चौकार. दुसऱ्या षटकाला प्रारंभ ते वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं लखन. थोडसा अंदाज घेण्याचा प्रयत्न आपण निश्चित पाहिला होता. चेंडू दूर वरून खेळण्याचा प्रयत्न होता. थोडासा बाहेरचा चेंडू आणि चेंडू डीप कव्हरला येतोय. आउटफील्ड मध्ये आपण पाहतो. इनफील्ड मध्ये आपण पाहिलं चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्या एकाने पुढे सकते. धावसंख्या होती ती 17. 2-17. दुसऱ्या षटकाला प्रारंभ. विजयाचं लक्ष 61 धावांचं. पुन्हा एकदा गोलंदाज लखन. लेफ्टन ओव्हरचा मारा. या ठिकाणी मात्र चेंडूला भिरकावून दिला. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतो. लाईन जबरदस्त लवकर रीट केली. ऑन साईडला चेंडू खेळून काढलं होतं आणि चेंडू डीप मिड सीमेच्या बाहेर जाणारा अतिशय नेत्रदीपक षटकार बेरिशाच्या बॅटमधून येतोय. गावदेवी वडघर या संघाचा संघनायक या ठिकाणी दाखल आहे. भारत मात्र गावदेवी वेळे संघाच्या संघनायक आपण लगेच संपर्क साधायचा आहे. फुल्यांचा चेंडू ऑन साईडला उत्तमरित्या फटका आपण पाहतोय. 1 बॉल एका टप्प्यावर चेंडू 2 क्षेत्रांना बीट करून चेंडू जातोय सीमारेषे बाहेर चौकार येतोय. बेरिशाच्या बॅट मधून आपण पाहतो एका किक झोन जो अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फलंदाजी बेरिशाच्या बॅट मधून आतापर्यंत आपण पाहतोय. 2 षटकार 2 चौकारीशी वैयक्तिक 20 या धावसंख्येत खेळताना बेरिशाला आपण पाहतोय. वन मॅन आर्मीची भूमिका आपण बेरिशाच्या बॅट मधून पाहतोय. धावसंख्या 27 आहे. षटक क्रमांक दुसरं लखन याच्या माध्यमातून आपण पाहतोय. विजयाचं लक्ष जरी 61 धावांचं असलं तर एक उत्तम पाठलाग आहे. जशाच तसं उत्तर नेट टू नेट फाईट. व्हाट अ शॉट. चेंडूची लाईन जबरदस्त लवकर रीट केली. चेंडू वाईट लॉंग ऑन सीमरच्या बाहेर जोडकावून दिलं होतं. अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. चेंडूची लाईन जबरदस्त लवकर रीट केली होती फलंदाजाने.
तेच चेंडूचा फलंदाज जागेवरून चेंडूला अतिशय प्रतिम उत्कृष्टरित्या भिरकावून दिलं होतं आणि चेंडू वाईट लॉंगॉन सीमरच्या बाहेर जाणार अतिशय नेत्रदीपक फटका आपण विरेशाच्या बॅटमधून पाहिला. पुन्हा एकदा चेंडूला शॉर्ट ऑन पुल अँड सक्सेसफुल. खराब चेंडू उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर आपण पाहिलं होतं. थोडासा आपटेकर पद्धतीचा चेंडू आपण निश्चित पाहिलं होतं. फलंदाज थोडासा चपळ होतं, चेंडूला ऑनसाइडला केलं होतं आणि चेंडू मिडविकेट सीमाच्या बाहेर जाणारा एक नेत्रदीपक षटकार पुन्हा एकदा विरेशाच्या बॅटमधून निघतोय. संघात धावसंख्या 7 धावांनी पुढे सरकते 39. आता मात्र विजयापासून फक्त आणि फक्त 22 धावा दूर आहे. प्रतिषेधकाकडे विचार 11 धावांची सरासरी आहे. सामन्यामध्ये परिपूर्ण कमबॅक होताना आपण टेंबिवली संघाला पाहतोय. DS टेंबिवली एक भिवंडी तालुक्यातील चांगला संघ आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे आणि दोन्ही संघासाठी तिसरं षटक अतिशय फार महत्वाचं. जय काफरोबा वेळेगाव संघाचा संघनायक भारत मात्रे. आपण थोडंसं आयोजन कमिटीशी लगेच संपर्क साधायचा. भारत मात्रे अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाइट क्रिकेट आपण पाहतो. विरेशाच्या बॅटमधून आतापर्यंत चौकार आणि षटकारांची डील ज्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. 4 चौकार आणि 4 षटकार आणि 2 चौकारांशी वैयक्तिक 32 या धाव संख्येवर खेळताना आपण विरेशाला पाहतोय. तिसरा गोलंदाज लेफ्ट नोडचा मारा, थोडासा मिस टाइम, फटका फसतोय. आपल्या फलतोडून चेंडू उत्तमरित्या कलेक्ट केला जातोय. महत्वाचा फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय. हर्षद मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी येते विरेशाला. गोलंदाज नितीन फलंदाज निश्चित थोडासा चप्पल झाला होता. लेकिन थोडासा बाहेरचा चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता. हुकचा मनसुबा निश्चित पाहिला होता. चेंडूने बॅटमध्ये संपर्क झाल्यानंतर पंच नयन म्हात्रे यांच्याकडे मात्र 22चा इशारा येतो. एक धावेचा निर्बाळ, एक धावाने संघात धावसंख्या 1 धावाने पुढे सरकते 40-61 धावांचं लक्ष्य. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. त्यानंतर संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्पकार्ड गोलंदाज आपण नितीन याला पाहतो. लेफ्ट हँडरचा मारा करतो, स्ट्राईक रोटेट करतो. न्यू बॅट्समन मंदारेच्या बॅट मधून मात्र अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. त्याप्रमाणे आपण फलंदाजीवरील विरेशाचे त्याच पद्धतीने मात्र आता अटॅक करायला सुरुवात झालेली. मल्हारीच्या बॅट मधून अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. जशा तसं उत्तर देण्यासाठी टेंबिवली संघ सज्ज झालेला आहे. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका, मात्र या ठिकाणी फटका फसतोय. ऑनसाइड गेले चेंडू आपण पाहतो मिडॉन सीमर्सकडे अतिशय अप्रतिम उत्कृष्ट झलकाला केला जातोय. महत्वाचा फलंदाज मंदार याची खेळी मात्र संपुष्टात. नितीन पुन्हा एकदा सज्ज होतोय. नेक्स्ट बॅट्समन आता मला निश्चितच अतिशय खराब चेंडू पाडला होता. मात्र त्या चेंडू जसा प्रकारे समाचार हवा तसा मात्र निश्चित घेताना फलंदाजाला विरेश याच्या बॅट मधून आता थोडस चेंडू मिस होताना आपण पाहिलं. बॅट्समन परीश तो सध्या नॉस्ट ऐकलंय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज नितीन.
अतिशय अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजीचा प्रतीक आपण पाहिलं. नितीन याच्या माध्यमातून षटक क्रमांक तिसरा समजा 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 46. तर चला नाणेफेकीकडे जाऊया. दोन संघामधून नाणेफेकीची उपस्थित मान्यवरांच्या शुभ असते. विद्यमान सदस्य ग्रामपंचायत वेळेगाव भावेश थळी यांच्या शुभ असते. महत्वाच्या सामन्याचा हा सामना मात्र 3 षटकांचा आहे. सामना फक्त 3 षटकांचा आहे. धावसंख्या 47. 47 झाली का? 46 सांगतो तू. बघ आता 47 सांगते 46. मी माझा विराट उचलशील तू. वेळे संघ नाणेफेक जिंकतो आणि प्रथम धाडसी निर्णय घेतो फलंदाजीकडे. धन्यवाद. धावसंख्या किती एकदाच सांग नीट, नाही तर तुझ्याबरोबर माझा बी उठेल बाजार. 47 46 का 46 धावा झालेल्या आहेत. हे बाजू 46 पहिला बोलला होता तो. पहिला 46 बोलला होता. नंतर पगारचा दिवस ना उगाच पळायला लावशील. 15 राहिले ना 15. तर आता मात्र विजयासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आणि संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज मारुती. 7 चेंडू 15 धावा असं गणित विजयासाठी. डीएस टेंभुर्णी संघाला विजयासाठी अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे. पहिला आणि दुसरा चेंडू निश्चितच सामन्याचा टर्निंग पॉईंट असेल. एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज मारुती. स्ट्राईक रोड करतो न्यू बॅट्समन परेश. आणि पहिला चेंडू थोडासा ऑन ऑफ करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आले नव्हतं. मिळेल फक्त आणि फक्त 1 धाव. येणारे चेंडू असतील 5 विजयापासून अजूनही 14 धावा दूर आहे. विन एक्सेस का बास एक्सेस विन है ना. 61 विन आहे. आता 14 धावांची आवश्यकता आहे. दादा तुमचा चोरून आम्हाला काय भेटणार आहे. आपटेकर पद्धतीचा चेंडू ऑन साइडला खेळला जात आहे. खराब क्षेत्ररक्षण निश्चित आपण पाहतोय. 1 शॉटचा इशारा येतोय. दोन धावा निश्चित पूर्ण झाल्या करण्याचा प्रयत्न केला होता. पण 1 शॉटचा इशारा येतोय. रातभर हिसाब केला ना नशिबाला पोर नाही झाला अशी गत झाली. अजून येणारे 4 चेंडू विजयापासून 13 धावा दूर. टेंबिवली संघ पेशा प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक होती. फलंदाजीची थोडासा सफल झाला.
सुरुवात म्हणजे गाण्याची धून काय का बघा. आता मात्र 3-13 फलंदाज निश्चित थोडासा शप्पल झाला होता. इस्टला सोडून खेळण्याचा प्रयत्न होता. अतिशय लेंथ त्यांचा चेंडू आपण पाहिला आणि परिपूर्ण फर्निचर बिघडलं होतं त्या फलंदाजाचं. विरेश ज्यानं ज्या सामन्यातून अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली होती, मात्र महत्वाच्या ठिकाणी कुठं थोडंसं निराश करतोय संघाला. आता येणारे चेंडू असतील 3 आणि विजय 13 धावा दूर आहे. आता मात्र थोडासा खराब चेंडू दिशांची चेंडू स्क्वेअर मारा आपण पाहतोय. ज्या अवंतर धावा असतात ते कुठेतरी संघाला पराभवाच्या खाईत येणारे असतात. यानंतर बिग मॅच आपण पाहणार आहोत. जय काफरोबा वेळे विपक्ष गावदेवी वडगर. 1 बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडू जातोय सीमारच्या बाहेर. आउट ऑफ इन्स्पायरेशन. दोन असतील विजयापासून अजून दूर आहे, मात्र दाखवून दिलंय माझ्यामध्ये ती क्षमता आहे. चौकार पाहिला होता आपण फलंदाज मोनिशाच्या बॅट मधून. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज मारुती. चेंडूला सुंदर सॉफ्टवेअरचा फटका, अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका गॅप मधून. निश्चित या ठिकाणी मात्र दुसरी घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न आपण पाहिला. दूर आहे. क्रिकेटच्या पुस्तकामध्ये कुठे एका चेंडूवर 7 धावा होत नाहीयेत, मात्र कंपल्सरी चेसिंग आहे. त्या ठिकाणी मात्र नशीबच वाचू शकतात टेंबुलिया संघाला. एखादा अवांतर एखादा खराब चेंडू दिशाहीन चेंडू स्क्वेअर मारा निश्चित झाला तर वाचू शकता. सेफ चेंडू जर पडला तर निश्चित थोडासा पराभव जो तो अटल आहे टेंबुलिया संघाचा. आणि याचबरोबर टेंबिवली संघ मात्र या स्पर्धेत बाद होतो. हार्ड लक DS टेंबिवली अँड गुड लक नरेश स्मृती कासार वडवली. चला वडगर संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, कारण की जे काफराबाग वेले हा संघ नाणेफेक जिंकतो आणि प्रथम एक धाडसी निर्णय घेतो तो फलंदाजी करण्याचा. वेळे संघाला विनंती आपण लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच मागच्या मॅचचा ज्यामध्ये विजय मिळवला कासार वडवली ना, आकाश आपण यायचं आहे. आकाश आकर्षक ट्रॉफी आणि केक पेस्ट्री मॅन ऑफ द मॅच साठी दिली जाईल. आकाश आपण या. मच्छिंद्र
पाटील यांच्याकडनं आलेली जी